महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. उद्धव ठाकरेंचा आज 65वा वाढदिवस. पक्ष कार्यकर्त्यांसोबत इतर कोणते राजकीय नेते शुभेच्छा देतात याची उत्सुकता. सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. मंत्री संजय शिरसाट आणि मिसाळ यांच्यामधील वादावर पडदा. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पहाटेपासूनच पुण्यातील हिंजवडीत विकास कामांची पाहणी. वाढत्या समस्यांबाबत अजितदादांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. घरं उद्ध्वस्त करणाऱ्यांना कसली क्लीन चिट देता? धनंजय मुंडेंवरून सुप्रिया सुळेंचा अजितदादांना सवाल. मुंडेंना मंत्रिमंडळात येऊ देणार नाही, सुळेंचा इशारा. मिठी नदीच्या भ्रष्टाचारात अडकलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. अमित साळुंखेबाबतच्या संजय राऊतांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जोरदार उत्तर. राज्याच्या अनेक भागांना आजही मुसळधार पावसाचा अलर्ट. पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता. ठाण्यामध्ये मराठी शाळेचा अभ्यासक्रम अचानक बदलला. अभ्यासक्रम सीबीएसई झाल्यानं पालकांचा संताप. 3 दिवसांपासून मराठी शाळा बंद. आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाक दरम्यान होणाऱ्या सामन्यांवरून शिवसेना आणि काँग्रेसनं उपस्थित केले सवाल. आयसीसी सोबतच्या करारामुळे त्रयस्थ ठिकाणी सामने खेळत असल्याचा बीसीसीआयचा दावा. आणि भारत इंग्लंड दरम्यानचा चौथा सामना उत्कंठावर्धक स्थितीत. चौथ्या दिवसअखेर भारताच्या 2 बाद 174 धावा. अजूनही भारत 137 धावांनी पिछाडीवर.